सो सर्वप्रथम तुमचं सर धन्यवाद की आजच्या आपल्या या लेगेसी फाउंडेशन फ्रेमवर्कचा जो टेस्टिमोनियलसाठी तुम्ही म्हणजे हा वेळ दिला आम्हाला आपल्या निवी अकॅडमीला आणि या म्हणजे तुमच्या या बिझी शेड्यूलमधनं ऍक्च्युली आजच्या या टेस्टिमोनियलला तुम्ही हजर राहिलात किंवा तुम्ही तुमचं हे दिलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे. तर आपलं हे टेस्टिमोनियल स्टार्ट करण्याच्या पूर्वी आपण आपल्या जो लेगेसी फाउंडेशन फ्रेमवर्कच्या कोर्स संदर्भात आपला जो तुमचा जो फीडबॅक जाणून घेण्यापूर्वी मला तुमच्याबद्दल थोडक्यात म्हणजे तुमच्याबद्दल आवडेल सर की एक्झॅक्टली तुमचं तुम्ही कुठं कुठं राहता काय करता किंवा थोडंसं बॅकग्राऊंड तुमचं सांगा सर मला. येस. मी विजय जगताप, नवी मुंबई येथे राहतो आणि LIC मध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून गेले 35 वर्षापासून मी जॉब करतोय. आणि आता वाव. 1-2 महिन्यात रिटायर होणार आहे. बर. त्याचबरोबर त्या 5 ते 6 विविध संस्थेमध्ये, NGO मध्ये मी विविध पदावर काम करतोय. बर. एक सामाजिक उपक्रम आहेत असे काही 3-4, हम्म. त्याच्यामध्ये मी एक काम करत आहे. हो. वाव. ग्रेट 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 सुपर. सुपर सर, थँक्यू सो मच तुमच्या या सगळ्या येस. इंट्रोडक्शन बद्दल. म्हणून म्हणजे वास्ट एक्सपिरियन्स आहे तुमच्या इंडस्ट्री मधला आणि जवळपास 35 वर्ष झालेत आपल्याला या येस पर्टिक्युलर सर. इंडस्ट्रीमध्ये. ओके. हो. ग्रेट ग्रेट हो. सुपर. सर बेसिकली हा जो आपण जो आपला लेगेसी फाउंडेशन जो फ्रेमवर्क आहे जो कोर्स आहे म्हणजे हा कोर्स तुम्ही एक्सेस केला या कोर्सच्या गो थ्रू तुम्ही केलंय. तर यापूर्वीचा तुमचा एक्सपिरियन्स कसा होता म्हणजे अगदी म्हणजे काही जसं आता तुम्ही ऑलरेडी फायनान्शियल मॅनेजमेंट इन्शुरन्स प्लॅनिंग किंवा ज्याला आपण म्हणू हो. शकतो फायनान्शियल प्लॅनिंग इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग रिटायरमेंट प्लॅनिंग या ऑलरेडी या सेक्टरमध्ये तुम्ही आहात किंवा तुम्ही मदत करता लोकांना त्यांचे फायनान्शियल गोल अचीव करण्याकरता. तर जेव्हा इस्टेट प्लॅनिंग हा कोर्स तुम्ही गो थ्रू केला तर यापूर्वी तुमचं म्हणजे काय ओपिनियन होतं किंवा तुमचा काय अनुभव होता या पर्टिक्युलर इस्टेट प्लॅनिंग रिलेटेड टॉपिक करता तुमचं वैयक्तिक एक्सपिरियन्स काय होता सर? इस्टेट प्लॅनिंग बद्दल फक्त सर म्हणजे एकच होतं की आपण जी इस्टेट कोणकोणत्या मार्गाने कमावू शकतो. म्हणजे हम्म. त्या विविध हे असेल किंवा जी तुम्ही संपत्ती जमा केलेली आहे, फक्त ती जमा करणं याबद्दलच माहिती होती. हम्म. परंतु त्याची पुढे कसे ट्रान्सफर करणं, काय करणं याबद्दल काहीही माहित नव्हतं किंवा थोडक्यात माहिती असेल. हम्म. परंतु हा कोर्स ज्यावेळेस मी पूर्ण वाचून काढला, हम्म. वास्ट माहिती मला मिळाली सर. काही विचारू नका. इतकी छान तुम्ही माहिती दिली ती की मी शब्दात मांडू शकत नाही आता. मला इतके सुंदर माहिती तुम्ही दिलेली आहे. हो. म्हणजे थँक्स. यापूर्वीचा अनुभव हा होता. इस्टेट प्लॅनिंग म्हणजे काय? मी 4 घरं घेतली. हम्म. मी इतकं गोल्ड घेतलेलं आहे. हो. माझ्या इतकी संपत्ती आहे हो. किंवा माझं इतकं लोन आहे. बस हम्म. इतकीच माहिती. या हो सर. व्यतिरिक्त जास्त काही नव्हतं. हो. ओके. ओके. म्हणजे एक माहितीचा ज्याला म्हणू शकतो तुम्हाला एक खूप सारी माहिती यातनं तुम्हाला मिळाली ज्याच्यात तुमच्या काही कॉन्सेप्ट क्लिअर झाल्या राईट सर. सर अशा कुठल्या गोष्टी आहेत असं म्हणजे काही तुम्ही स्पेसिफिकली सांगू शकाल मला की एखादं कुठलं लेसन एखादं कुठलं सेशन किंवा एखादा काही व्हिडिओ मधलं काही असं जे तुम्हाला ब्रेक थ्रू मिळाला किंवा काही गोष्टी ज्या तुम्हाला याच्यात अशा खूप आकर्षित केल्यात किंवा असं काही की जे तुम्हाला असं म्हणजे सांगावं असं वाटेल की असं कुठलं सेशन किंवा एखादं काही पॉईंट किंवा एखादं काही सेशन. हो. थ्री थ्री फेजेस ऑफ प्लॅनिंग आहे. ते हम्म. मला फार एक म्हणजे भावना म्हणता येईल. हम्म. क्रिएशन अँड अकोम्युलेशन हम्म. किंवा संपत्ती तुमची सांभाळून ठेवणे आणि त्याचं नियोजन करणं, हम्म. संपत्तीचे योग्य नियोजन, हम्म. टॅक्स प्लॅनिंग, हो. लिक्विडिटी ठेवणं, फॅमिली हम्म. इन्कम, हम्म. परत टॅक्स आपलं इस्टेट प्लॅनिंगचं रेग्युलर अपडेट. हा जो हो. आपला तुमचा एक व्हिडिओ होता, फार सुंदर, फार सुंदर सर. हम्म. तो जास्त मला आवडला. त्यानंतर गोल आणि ऑब्जेक्टिव्ह हो सर. या विषयावर देखील तुम्ही एकदम सुंदर व्यवस्थित लिहिलेलं आहे. अनालाइज केलेलं आहे की तुमचा डाटा कसा हे करायचा वगैरे, ते हम्म. हम्म. ड्राफ्टिंग बिल कसं करायचं वगैरे वगैरे. हे 2-3 चॅप्टर तर खरंच दी बेस्ट आहे मी म्हणेल. दी बरं बेस्ट बरं. आहे सर. वा हो. वा वा. थँक्यू थँक्यू हो. सो मच सर. म्हणजे स्पेसिफिकली डेटा गॅदरिंग असू द्यात किंवा आपण जो 360 डिग्री आपण इस्टेट प्लॅनिंग येस. करतो येस. तेव्हा एक्झॅक्ट आपण फक्त वेल्थ डिस्ट्रीब्युशन बद्दल किंवा वेल्थ आपल्या पुढच्या जनरेशन मध्ये डिस्ट्रीब्यूट न करता त्याचं ऍक्च्युली अकोमलेशन त्याचं प्रिझर्वेशन आणि डिस्ट्रीब्युशन सुद्धा आपल्याला करावं लागतं. आणि त्याच्या वेगवेगळ्या स्टेजेस असतात आणि वेगवेगळ्या त्याच्या स्टेप्स असतात ज्या तुम्हाला ज्या स्पेसिफिकली तुम्हाला इथं मेन्शन करायला येस. आवडल्या. सो हो. थँक्यू थँक्यू सो मच अजून फॉर एक. दॅट. हा. हा येस हा. येस प्लीज प्लीज सर. सर अजून एक दुसरा, इस्टेट प्लॅनिंग करता आपण कोणकोणत्या चुका करतो हम्म. याच्याबद्दल तुम्ही इतकं सविस्तर सांगितलंय आणि त्या प्रत्येक पॉइंटला सोल्युशन पण दिलेलं आहे. हो सर. म्हणजे नुसतं मला मी डाऊट्स दिले असं नाही, तर ते डाऊट्स क्लिअरिफाय करण्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागेल ते पण सर इतकं
एक्सलंट आहे ते विचारू नका. येस. हो. बरं बरं. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच सर. तर बेसिकली हो. माझी आता ऑलमोस्ट तुम्हाला म्हणजे कॉन्सेप्ट आवडल्यात, काही त्यातले सेशन किंवा त्याच्यातले स्पेसिफिक पॉईंट पण तुम्हाला आवडलेत. असं काही तुम्हाला म्हणजे माझी जी कोर्सची डिलिव्हरी करण्याची म्हणजे जी प्रोसेस होती किंवा पद्धत होती ज्याला म्हणू शकतो, किंवा जी स्टाईल होती साधारणतः, किंवा जे हा काही हा केस स्टडीज हा. मी डिस्कस केल्यात त्याबद्दल काही स्पेसिफिक तुम्हाला सांगायला, म्हणजे काय पॉझिटिव्ह निगेटिव्ह वॉट एव्हर, म्हणजे तुम्हाला जे कम्फर्टेबल असेल सर ते. येस येस. हो. तुम्ही अतिशय छान, सोप्या, सहज पद्धतीने विषय मांडलेला आहे. त्याच्यामध्ये व्यवस्थित मी जर ऐकलं तर मला शंका घेण्याची किंवा मला काय अडचण येण्याचा प्रश्नच येत नाही. माय तुमची गॉड. डिलिव्हरी ओके. स्टाईल अगदी, येस, अगदी व्यवस्थित आहे. काहीही त्यामध्ये चेंज करावा असं मला वाटत नाही. बरं बरं खूप बरं. सुंदर सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे तुम्ही. ओके. हो. थँक्यू हो. सो मच विजय सर. बेसिकली मला आता हे पण म्हणजे जाणायला आवडेल तुमच्याकडनं, की आता बेसिकली तुम्ही कोर्स अवेल केलात, गो थ्रू केलात, सेशनला खूप डीप मध्ये तुम्ही अंडरस्टँड केलात, आणि यू आर दी ऑफिसर ऑफ LIC. म्हणजे एक LICच्या मोठ्या पोस्टला तुम्ही आहात, 35 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे सर. तर ह्या कोर्सच्या गो थ्रू केल्यानंतर काही तुम्ही असं काही चेंजेस म्हणजे तुमच्या पर्सनल फॅमिलीमध्ये किंवा तुमच्या क्लायंट सोबत तुम्ही काही असं कम्युनिकेशन किंवा डिस्कशन वगैरे या स्पेसिफिक विषयाबद्दल म्हणजे केलंय, किंवा काही असे काही तुम्ही तुमच्या एकंदरीत फायनान्शियल प्लॅनिंग कडे बघण्याचा किंवा इस्टेट प्लॅनिंग कडे काही अप्रोच, म्हणजे ऍज पर ॲज युअर वर्क म्हणजे प्रोफेशन इज कन्सर्न, असं काही आहे की जे तुम्ही ज्याला म्हणू शकतो तुम्ही काही पर्सनल किंवा तुमच्या क्लायंटला काही चर्चा केली या विषयाची रिलेटेड, किंवा काही त्यांना अपडेट अ, दिलेत? नाही सर, तसं काही करता आलं नाही. कारण काय आलं, गेले हं. 8 दिवसामध्ये माझं एक छोटंसं ऑपरेशन झालं होतं. बरं बरं. त्याच्यामुळे मी थोडस एक त्रासलेला होतो. तर हं. त्यामुळे मला कोणाशी बोलता आलं नाही. हं, परंतु हं, हं, त्या हं, मधल्या मधल्या ज्या काळामध्ये हं, सगळं हे ज्यावेळेस वाचून वगैरे काढलं, तर हं, बऱ्याच गोष्टी मी बाकी क्लिअर केल्या माझ्या स्वतःच्या बाबतीत. हं, माझे बँक अकाउंट असेल, हं, FDs असेल, हं, म्युच्युअल फंड्स असेल, याचे हं. सगळ्यांचे नॉमिनेशन चेक केले. वाव. व्यवस्थित सर्व ठिकाणी नॉमिनेशन केलेले आहेत का, हं. किंवा माझे काही इस्टेटचे काही डॉक्युमेंट्स होते ते मी काढले, ते हं. व्यवस्थित मांडून घेतले. वाव. त्याच्यात कुठे नॉमिनेशन आहेत का, किंवा त्याच्यात मला अजून काय काय फॉर्म्स कुठे भरायचे राहिलेत वगैरे, हं, ही सगळी हं. तयारी करून ठेवलेली आहे. वाव. हो. वाव. नॉमिनेशन तुम्ही म्हणजे चेक केलात, डॉक्युमेंट सुद्धा तुम्ही चेक केलेत, त्याची प्रॉपर अरेंजमेंट केली. सोबतच आपण त्याच्यामध्ये विल सुद्धा मेन्शन केलेले आहे, की नाऊ दिस इज द येस स्टेप येस. स्टेप की बाबा विल मध्ये जे बेनिफिशियरीज आहेत किंवा तुमचे जे नॉमिनेशन आहेत, इट हॅज टू बी मॅच. ओके. म्हणजे फ्युचरमध्ये त्याच्यामध्ये जर आपल्याला येस येस. क्लॅरिटी हवी आणि कुठले डिस्प्यूट नको व्हायला आपल्या लिगल हेअर्समध्ये, सो दॅट इज द सेकंड स्टेप. तर फर्स्ट ऑफ ऑल की तुम्ही म्हणजे ऍक्च्युअल नुसतं म्हणजे याला म्हणू शकतो आपण कोर्स अवेल न करता तुम्ही इम्प्लिमेंट सुद्धा केला सर. म्हणजे असं म्हणेल की एक्सरसाइज सुद्धा तुम्ही केली, आणि अक्षरशः डॉक्युमेंट म्हणजे हा जो ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा होता सर? म्हणजे मी असं म्हणेल की कोर्सच्या थ्रू गेलात आणि डॉक्युमेंट सुद्धा म्हणजे अगदी तुमचे जुने डॉक्युमेंट असतील, इन्व्हेस्टमेंट असेल, बँकेचे काही FDs असतील, किंवा जे काही XYZ असेल. तर हाऊ वॉज ओव्हरऑल एक्सपिरियन्स, म्हणजे अक्षर म्हणजे या कोर्सच्या थ्रू जात असताना कसा एक्सपिरियन्स होता सर ओव्हरऑल तुमचा? नाही सर, हे सर्व केल्यानंतर म्हणजे याच्यामध्ये अजून मी ऍड केलं, म्हणजे फक्त नॉमिनेशन वगैरे तर ते केलेच, पण हं, एक डायरी तयार केली. आणि हं, तुम्ही जे एक बुकलेट मला वाटतं दिलं होतं आम्हाला, ते हं. बुकलेट व्यवस्थित तयार करून ठेवलेले आहे. त्याच्यात बरं. सर्व ATMचे नंबर्स, हं, पर्सनल आपले पासवर्ड्स असतात, विविध हं, गोष्टीचे हं, वगैरे, ते सर्व केलेले आहे. पण हे हं, सगळं केल्यानंतर एकदम रिलॅक्स वाटतंय. म्हणजे हं, जर उद्या गेलो तर त्यांना काही अडचण येणार नाही. फक्त हं, ते बुकलेट त्यांनी जर हातात घेतलं तर हं. त्याच्यात त्यांना सर्व त्यांची माहिती मिळू शकेल, आणि अगदी त्यांना बरोबर. आपली प्रॉपर्टी ट्रान्सफर होण्याकरता हं, काही त्यांना अडचण येणार नाही. त्याची नक्कीच म्हणजे सोय झालेली आहे, आणि एकदम रिलॅक्स राहू शकतो आपण. येस. हो. म्हणजे एकंदरीत पीस ऑफ माइंड आपल्याला जो म्हणतो, की ओव्हरऑल एक जो पीस आहे, जो आपल्याला येस शांती, की येस. बाबा आता मी माझी जी काही हो. लाईफमध्ये जी माझी वेल्थची स्टोरी आहे, जी म्हणतो ना आपण, की आता आपण वेल्थ क्रिएट केली ओव्हरऑल, परंतु त्या वेल्थचा जो एंड म्हणतो आपण, तो अगदी म्हणतो मनासारखा केलाय, की बाबा आता प्रत्येक गोष्ट कशी एक व्यवस्थित सेटल्ड आहे, व्यवस्थित आपण त्याचा मार्गी लावलेला आहे, आणि आपले जे लव वन आहेत, डिअर वन आहेत, त्यांना सुद्धा कुठं अडचण येणार नाही, कुठला त्यांना त्रास होणार नाही, असेटचे रिलेटेड असेल किंवा
प्रॉपर्टीच्या रिलेटेड असेल किंवा जे काही तुमचे काही बेसिक बेसिक गोष्टी आहेत त्याचं प्रॉपर तुम्ही नियोजन पण केलंय. जो आपण वेल्थ रेकॉर्ड बुक जो तुम्हाला मी म्हणजे आपल्या निवी दिला अकॅडमीकडून होता. देण्यात आला होता. बरं 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 बरं. सो ओव्हरऑल म्हणजे काय की त्याचा तुम्हाला बऱ्यापैकी बेनिफिट पण झाला आणि तुम्ही ते सगळ्या गोष्टी हे पण केल्यात राईट ना. सो एनिथिंग येस सर. एनिथिंग एल्स तुम्हाला काही सांगायचं सर की जसं आता ऑलरेडी म्हणजे मी असं म्हणेल की एखाद्याला तुम्हाला काही रिकमेंड करायचं असेल किंवा एखाद्याला तुम्हाला या कोर्स बद्दल काही सांगायचं असेल तर तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन कराल किंवा काय तुमचे ओपिनियन्स किंवा काय तुम्ही त्यांना गाईड करणार सर एकंदरीत तुम्हाला एखाद्याला म्हणजे या कोर्स कारण मी म्हणजे आपला एक्सपिरियन्स असा राहिलेला आता ऑलरेडी तुम्ही फायनान्स इंडस्ट्रीमध्ये आहात. प्रोकॅस्टिनेशन आपण खूप करतो म्हणजे आणि ह्या विषयाचं रिलेटेड लोकांना नॉलेज सुद्धा खूप म्हणजे मला असं म्हणायचं आहे, अगदी निग्लेजेबल आहे स्टेट प्लॅनिंगचं किंवा अगदी संपत्तीचं नियोजनचं करताना तर तुमचं एकंदरीत काय त्यांना ऍडवाइस असेल काय सजेशन असेल सर आपलं. सर, त्यांना सजेशन एकच असेल की एक छान लिहून ठेवलं मी की हम्म. आपण कमावलेल्या संपत्तीचे योग्य वाटप किंवा ट्रान्सफर व्हावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर हा कोर्स तुम्ही नक्की करा, असं मी त्यांना रेकमेंड करू शकतो सर. येस. ओके ओके थँक्यू सो मच सर कारण आपली जी कष्टानं कमावलेली जी संपत्ती जी आपण म्हणतो ना अगदी रात्र दिवस एकत्र करतो आपण ती संपत्ती गोळा करायला तर त्याचं नियोजन आपल्या मनासारखं आपल्या इच्छेनुसार व्हावं भविष्यात त्या संपत्तीवरनं आपल्या फॅमिलीमध्ये कुटुंबामध्ये वादविवाद नको व्हायला किंवा त्यांच्यामध्ये कुठले प्रॉपर्टी रिलेटेड डिस्प्यूट नको व्हायला कोर्ट कचेरीमध्ये त्यांना नकोच त्यांना तो तो वेला जायला तर नक्कीच त्याकरता संपत्ती नियोजन किंवा आपल्या इस्टेटचं प्लॅनिंग करणं गरजेचं आहे राईट सर. सो ओव्हरऑल म्हणजे काय की म्हणजे मला असं येस सर. म्हणायचं आहे की हा कोर्स तुम्ही त्यांना नक्कीच रिकमेंड करता राईट ना सर. तर ओव्हरऑल तुमचे काही येस येस येस. मेसेज आणखीन या व्यतिरिक्त काही तुम्हाला द्यायला आवडेल किंवा आणखीन काही सजेशन म्हणजे फीडबॅक पर्सनली म्हणजे आपल्याला मॅक्झिमम ज्याला म्हणू शकतो बेनिफिट या या पर्टिक्युलर कोर्सचा किंवा या पर्टिक्युलर विषयाचा मॅक्झिमम लोकांना व्हावा असं याबद्दल तुमचं काय ओपिनियन काही ऍडवाइस काही सजेशन सर स्पेसिफिकली. येस सर. आहे. हा संपूर्ण कोर्स आहे बघितले आणि त्याचे 18 व्हिडिओ आहेत आणि नंतर अजून तुम्ही 12 काहीतरी अपलोड केलेत, बरोबर? हो सर हो. म्हणजे टोटल 20-22 आपले व्हिडिओ असेल. ते हम्म, 20-22 व्हिडिओ ज्यावेळेस ती स्टडी करत असतो हम्म, तर त्यावेळेस असं लक्षात येतं की ते थोडस म्हणजे मीच फक्त ऐकल्यासारखं वाटतं. पण या संपूर्ण व्हिडिओमध्ये हम्म, एकदा किंवा दोनदा तुम्ही लाईव्ह यायला हवं. एक 15 अर्धा तास करता तरी. हम्म, म्हणजे सपोज एक 10 व्हिडिओ झाले ते मध्येच तुम्ही जरा एक दिवस लाईव्ह यावं आणि हम्म. लोकांना येस बाबा काय तुला अडचण आहे काय हे हम्म. जर बोललं ना तर त्यात थोडस एक जिवंतपणा येईल. हो. नाही हम्म, ते जरा मी पूर्ण एक 18 एक केले पण मला तुम्ही कुठे त्यात दिसले म्हणजे हम्म. आपण व्हिडिओ मध्ये बघतो. हो सर. आणि दुसरी गोष्ट जे हम्म, बरोबर हम्म, दुसरे हे नक्कीच. व्हिडिओ बघत असताना हम्म. काही गोष्टींचा आपल्याला स्क्रीनशॉट काढावासा वाटतो. हो सर ते हो. काढता येत नाही. ते त्यामध्ये नाहीये सर. हो सर हो म्हणजे हो. आता एखादं हम्म, स्टेटमेंट दिले किंवा तुम्ही मला आजच्या दिवस म्हणजे व्हिडिओ संपला तर हम्म, आजच्या दिवसाचं एक टास्क दिलेलं आहे हम्म, ते तुम्ही एक छोट्याशा ह्याच्यात देता. हो त्याचा सर. मला एक स्क्रीनशॉट जर मी काढला आणि काढला हो. त्याच्यावर मी माझं काही नोट्स तयार केला तर हम्म, ते फार बरं होईल. तर हो सर. ते करण्यात आलं तर बरं होईल. येस. येस येस नक्की तुमची आणि तुमचे जे काही एक दोन वेळेस हो एक दोन वेळेस तुम्ही लाईव्ह आलात तर अजून चांगलं होईल. बरं हो. बरं बरं म्हणजे मी अगदी नोटस नोटस केलं तुमचे हे पॉइंट्स. तर लाईव्ह येणं हो. हा पहिला आपण नक्की याचा आपण मी तुम्हाला त्याचं हे देतो म्हणजे आन्सर की आपला आता हा. म्हणजे आता आपण जून 2 जून म्हणजे जुलैपासून तर आपण एक डेडिकेटेड मास्टर क्लास चालू करतोय सर. जो मी ओके. वीक मध्ये 2 वेळेस लाईव्ह येणार आहे. आपली जी कम्युनिटी आहे हा. आपले जे मेंबर्स आहेत स्पेसिफिकली निवी अकॅडमीचे तर आपल्या मेंबर्स करता आपण दोन एक एल एल बी ज्याला आपण लेगेसी लीग बुटकॅम्प म्हणतो जो आपला इंट्रोडक्टरी सेशन असणार आहे ज्यामध्ये जसे तुमचे काही डाऊट्स आहेत क्वेरीज आहेत क्वेश्चन्स आहेत काही कन्सर्न आहेत आपल्याला जे तुम्हाला वाटतं की विचारावं नाही का आपल्याला त्याच्यावर तुम्हाला बरोबर. मार्गदर्शन हो. हवं आहे. तर त्याकरता आपण एक मला वाटतं बुधवारला आपण 9 बुधवारचाच दिवस ठेवलाय मी तो की आपण बुधवारला संध्याकाळी 9 वाजता आपण सेशन घेतोय आणि एक फ्रायडेला आपण घेणार आहे मास्टर माइंड प्रोग्राम. ओके लेगेसी लीग ओके. मास्टर माइंड प्रोग्राम. तर हे जे आपले टॉपिक्स आहेत म्हणजे विल राईट करणं किंवा ट्रस्ट क्रिएट करणं पॉवर ऑफ अटर्नीच्या रिलेटेड किंवा प्रोबेट रिलेटेड म्हणजे जेही काही आपल्या इस्टेट प्लॅनिंग रिलेटेड जे 9 मिशन्स मी डिसाईड केलेले आहेत सर तर आपण ते हं. दर म्हणजे 3 महिन्याचा तो कम्प्लीट एक मास्टर माइंड प्रोग्राम आहे ज्यामध्ये मी लाईव्ह येणार आहे आपल्यासोबत आणि आपण आपल्या मेंबर्सला त्याच्यामध्ये हेल्प करणार आहे तुमच्या इस्टेट प्लॅनिंगच्या जर्नीमध्ये. ओके 1-on-1 मध्ये ओके. किंवा 1-to ग्रुपमध्ये. येस.
तर ती हा प्लॅनिंग आहे. आपण ते अगदी ॲज अर्ली ॲज पॉसिबल स्टार्ट करतोय. जुलैच्या फर्स्ट वीक पासून ते आपण डेडिकेटली स्टार्ट करणार आहे सर. आणि दुसरं आता ओके असं की हा जो स्क्रीनशॉट आहे, तर काय आहे हा की म्हणजे जो आपला जो ऍप आहे किंवा जे आपण कॉन्टेंट रेडी करतो ना, ते हा इनक्रिप्टेड ज्याला म्हणतो ना आपण, की त्याचा मिसयूज नको व्हायला किंवा त्याचा हे बरोबर नको व्हायला. तर ती एक टेक्निकल तो म्हणू शकतो आपण. जसं आपल्याला बाकीचे प्लॅटफॉर्मचे घेतात ना, म्हणजे जसं आपण युट्यूब हो वगैरे हो किंवा स्क्रीनशॉट घेऊ शकतो. परंतु ऍप मधला स्क्रीनशॉट आपण काय करू शकत नाही, कारण तो इन्क्रिप्टेड असतो, जेणेकरून त्याचा मिसयूज नको व्हायला किंवा ती इन्फॉर्मेशन बाहेर, कारण नको दॅट इज अ नाही पेड कुठे इन्फॉर्मेशन. येस आणि येस जे कॉन्टेंट असतात राईट ते राईट व्हॅल्युएबल कॉन्टेंट असतात. त्याकरता त्याला एक सेक्युरिटी म्हणून, म्हणजे सेक्युरिटी म्हणून त्याला स्क्रीनशॉट घेता येत नाही, त्याला रेकॉर्ड करता येत नाही आपल्याला. कारण मार्केटमध्ये तुम्हालाही माहिती आहे, हे गोष्टी होतात नाही का, मिसयूज होतो आपल्या कुठल्या तरी होतात इन्फॉर्मेशन. बरोबर बरोबर त्यामुळे हो हो ती जी खबरदारी म्हणू शकतो किंवा ती जी प्रोव्हिजन आहे, ती जे काही आपण प्लॅटफॉर्म घेतलेले आहेत त्यांच्याकडनं, त्यांनी ते केलेलं आहे. त्यामुळे तो स्क्रीनशॉट ओके वगैरे तुम्हाला ओके घेता येत येस नाही. येस. परंतु चालेल समजलं सर त्याच्यामुळे आपण जे रिसोर्सेस दिलेले आहेत पीडीएफ फॉर्मॅटमध्ये, हा ज्या रिसोर्सेस आहेत ना, जवळपास 5 ते 6 टेम्पलेट आहेत आपल्याला वेगवेगळे, तर ते तुम्ही डाउनलोड करू हा शकता. ते ना डाउनलोड करून अच्छा करू तुम्ही त्याची झेरॉक्स काढून तुमच्याकडे ते ठेवू शकता, म्हणजे जे आपण व्हिडिओजमध्ये ठेवलेले आहेत त्याप्रमाणे. या. हा हा सो येस दिस इज येस समथिंग, चालेल म्हणजे हो स्क्रीनशॉट आपल्याला काय हे नाही, परंतु येस नक्कीच लाईव्ह आपल्याचा प्लॅन नक्कीच असणार आहे. पुढच्या हम्म. साधारणतः पुढच्या महिन्यापासून, जुलै 2025 पासून. तर आपण नक्कीच त्या गोष्टी चालू करणार आहोत, राईट? या. आणि येस एनिथिंग ओके एल्स सर सर, येस एनिथिंग एल्स यू वुड लाईक टू शेअर विथ मी, एनिथिंग म्हणजे अपार्ट फ्रॉम एनी सजेशन या व्यतिरिक्त? नाही सर कोर्स आपण जो माहिती दिलेली आहे ती इतकी डीप माहिती आहे की खरं तर इतर ठिकाणी मला त्याबद्दल म्हणजे देऊ शकत नाही असं मी म्हणेल कारण फक्त तुम्ही इस्टेट प्लॅनिंगला विल तयार करणं ट्रस्ट करणं या विषयावर न बोलता तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग देखील तुम्ही त्यामध्ये करून दिलेलं आहे आम्हाला हो सर. रिटायरमेंट प्लॅनिंग असेल किंवा बऱ्याचशा विविध त्याच्यामध्ये ती माहिती दिलेली आहे आणि म्हणजे आपण सेफ काय म्हणतात त्याला आमचं अंडरस्टँडिंग युअर करंट फायनान्शियल आता हे सांगितलं तुम्ही हम्म, अरेंजमेंट काय हम्म, काय असतं तर एफडी सेव्हिंग पीपीएफ इन्शुरन्स एनपीएस हम्म. म्युच्युअल फंड असे विविध जे इन्व्हेस्टमेंटचे अँगल्स आहेत हो. त्या अँगल्सवर देखील तुम्ही कसं काम करू शकता त्यात कसं ते करायचं वगैरे ही संपूर्ण जी माहिती आहे ना हम्म. अतिशय सुंदर आणि फार डीप माहिती मिळालेली आहे त्यामुळे मी म्हणेल माझे 5,000 रुपये वसूल झाले हो थँक्यू. हो हो थँक्यू सो मच सर. इट इज नॉट येस अबाउट सर ऍक्च्युअली हो मनी, बट इट इज अ व्हॅल्यू मनी ऍक्च्युली. मनी व्हॅल्यू 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 म्हणजे व्हॅल्यू आपण नाही व्हॅल्यू व्हॅल्यू किती. हा तुम्ही दिलेल्या म्हणजे जी फीच्या अगेन्स्ट जी आम्हाला माहिती मिळाली अतिशय व्हॅल्युएबल आहे त्यात वादच नाही हो ओके. येस येस, दिस इज द मतलब म्हणतो ना आपण, की खूप मोठा रिमार्क आहे सर हम्म, हा, नक्कीच. कारण माझा हो प्रयत्न ही तोच होता की ऍज मच ॲज पॉसिबल मला जेवढं म्हणजे कव्हर करता येईल 360 डिग्री स्टेप प्लॅनिंगला. कारण आपण कधी एक नॉर्मल व्यक्ती आपण हा एवढा विचार डीपली करत नाही. म्हणजे अँगल ज्याला म्हणू शकतो, वेगवेगळे जे बरं टॉपिक तुम्ही म्हणजे म्हणतो ना, इन्शुरन्स हो प्लॅनिंग, रिटायरमेंट प्लॅनिंग, टॅक्स प्लॅनिंग, इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग, रिस्क मॅनेजमेंट ज्याला म्हणतो, एस्टेट प्लॅनिंग, येस हो म्हणजे जे काही पर्सनल फायनान्स मॅनेजमेंट, हे जे मेन कोर टॉपिक असतात आपल्या प्रत्येक व्यक्तीचे, त्याला म्हणजे कव्हर करायचं होतं बेसिकली त्या प्लॅनमध्ये, की जेणेकरून इथं कुठलाही टॉपिक मिस, ज्याला म्हणतो ना आपण, की तो मिस नको व्हायला किंवा त्याला आपल्याला तो हायलाइट, म्हणजे त्याला मिस नको व्हायला तो, जेणेकरून प्लॅनिंग करताना आपण ॲज मच ॲज ज्याला म्हणू शकतो परफेक्ट करता येईल, ह्याचा आपला हा प्रॉपर एक उद्देश होता त्या मागचा सर. पण ओव्हरऑल तुमचं बरोबर येस हो खरोखर खूप खूप हम्म. धन्यवाद, खूप खूप आभार, की तुम्ही अगदी डीप मध्ये जाऊन तो कोर्स अवेल केला सर. त्याला तुम्ही स्टडी केला, त्याचा तुम्ही ज्यात नोट्स काढल्यात, इम्प्लिमेंट सुद्धा केला त्याला, आणि एवढे छान फीडबॅक, एवढे छान रिमार्क तुम्ही दिले सर. खरोखर तुमचे खूप खूप धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद सर. सो थँक्यू सर येस, थँक्यू सो मच. हा तुम्ही हा वेळ दिला, आणि बेसिकली तुमच्या वेळात वेळ काढून, खरं म्हणजे वेळ दिला. हा तुम्ही ऑलरेडी वर्किंग प्रोफेशनल आहात सर, एक LIC मध्ये ऑफिसर लेवल आहात, तर खरोखर तुमचे खूप खूप धन्यवाद सर. आणि मार्गदर्शन करत राहा. तुमचे सुद्धा मार्गदर्शनाची गरज आहे, ओके, मला सुद्धा आणि आपल्या कम्युनिटीला सुद्धा. तर थँक्यू सो मच सर. आणि येस कीप इन टच, आणि एक कम्युनिटी म्हणून आपण ग्रो करूया सर. आणि एक छानसे एक, नाही का, ज्याला म्हणतो संपत्ती नियोजनाला आपण एक जेवढं शक्य होईल तेवढं आपल्या सोसायटीपर्यंत पोहोचूया सर. येस सर येस थँक्यू आणि थँक्यू सो तुमच्या मच. सोबत असेल सर हो येस येस, थँक्यू सो मच तुमच्या सर. नवीन नवीन जे काही उपक्रम असेल त्यामध्ये मी सहभागी असेल सर येस
येस येस, थँक्यू सो मच विजय सर, थँक्यू सो मच. तुमच्यासोबत भेटून आणि बोलून खरं खूप छान वाटलंय सर. सो थँक्यू सो मच. आणि भेटूयात आता आपण पुढच्या सेशन मध्ये किंवा पुढच्या आपल्या टास्क मध्ये सर. थँक्यू सो मच सर, येस, थँक्यू. थँक्यू. या, येस येस थँक्यू. येस, थँक्यू सर.